नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 12वी इंग्रजी विषयाचा युनिट 1.8चा पार्ट 3 पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण जवळपास 8 पॉईंट्स पाहिलेले आहेत आणि यानंतर आपण या व्हिडिओमध्ये पॉईंट नंबर 9, 10, 11 आणि 12 हे संपूर्ण पॉईंट्स पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला बघूयात पार्ट 3। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पेज नंबर 83 बघूयात। आय वॉज इमिजिएटली अट्रॅक्टेड टू द ग्रुप अँड डेव्हलप इमेन्स अँड डीप इंटरेस्ट इन ऑल दीज ब्रँचेस ऑफ नॉलेज। इमिजिएटली मीन ताबडतोब या ग्रुपकडे मी आकर्षित झालो आणि त्यांच्यामध्ये एवढा इंटरेस्ट घेतला की ऑल दीज ब्रँचेस ऑफ नॉलेज, संपूर्ण ज्ञानाच्या शाखा ज्या काय होत्या त्याच्यामध्ये मी इमेन्स झालो, जणू काही बुडून गेलेलो होतो, न्हावून निघालेलो होतो आणि या ग्रुपमध्ये मी सखोल रुची घ्यायला सुरुवात केलेली होती। महत्त्वाची गोष्ट म्हणजे नन ऑफ दीज सब्जेक्ट्स वेअर पार्ट ऑफ आवर करिक्युलम ॲट IIT, बट अगेन आय नेव्हर स्टडीड फॉर स्कोरिंग मार्क्स इन एनी एक्झामिनेशन। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, लेखक IITला शिकत होते। IITच्या करिक्युलम म्हणजे अभ्यासक्रमामध्ये हे विषय नव्हते, परंतु लेखक म्हणतात आम्ही हे सगळे विषय जे काही स्कोरिंगसाठी म्हणजे एक्झामिनेशनसाठी मुळात अभ्यास करतच नव्हतो, तर जगातली संपूर्ण माहिती मिळावी। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फक्त 6 ते 7 विषय असतात, तर आपण परेशान होत असतो, हैराण होत असतो। लेखक म्हणतात हे जगातले सगळे विषय आम्ही हँडल केलेले होते, परीक्षेसाठी नाही तर थर्स्ट ऑफ नॉलेज, जे ज्ञान आहे, ज्ञानाची तहान भागविण्यासाठी आम्ही ते विषय हँडल केलेले होते। हेअर वॉज अ सी ऑफ नॉलेज इन फ्रंट ऑफ मी विच आय थॉट वॉज नियर टू पास द एक्झामिनेशन ऑफ लाईफ, विच वॉज फार मोर इम्पॉर्टंट दॅन जस्ट पासिंग IIT एक्झामिनेशन। आणि हे कशासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानाचा सागर होता तो ज्ञानाचा सागर मी IIT फक्त पास करण्यासाठी नाही तर एक्झामिनेशन ऑफ लाईफ, जीवनाची परीक्षा। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही 5-6 विषय शिकवतो ते म्हणजे काही आपल्या संपूर्ण जीवनासाठी काम देतात असं नाही, तर इतरही विषय आपल्याला अभ्यासावे लागतील। सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बिकेम द मास्टर ऑफ अँड एक्सपर्ट इन ऑल दीज सब्जेक्ट, but it was very important for me to understand at least basic principles of most of these subject। आणि महत्त्वाची गोष्ट अशा प्रकारची होती की एक्सपर्ट होणे वेगळी गोष्ट आहे या सगळ्या विषयामध्ये, परंतु या विषयाचे बेसिक प्रिन्सिपल, मूलभूत तत्त्व जे काही आहे ते समजणंसुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। हे मूलभूत तत्त्व आपल्याला जर समजले तर जीवनाचे खरं म्हणजे जीवन जगण्याचे तत्त्व आपल्याला निश्चित रीतीने समजतील असं मी मानायचो आणि म्हणून सगळ्या विषयाचा अभ्यास मी करत असे। एनी ऑफ अस कुड इझिली टॉप द GRE एक्झामिनेशन अँड मायग्रेट टू द युनायटेड स्टेट्स। आणि आम्ही जी काही मित्रमंडळी होतो, खरं म्हणजे GRE एक्झामिनेशन, GRE म्हणजे ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन, ही एक्झामिनेशन आम्ही पास करून म्हणजे बिझनेसच्या बाबतीत असेल, कम्प्युटर एक्सपर्टच्या बाबतीमध्ये असेल, ह्या सगळ्या गोष्टीमधली ही परीक्षा पास होऊन आम्ही युनायटेड स्टेट्समध्ये आम्ही खरं म्हणजे अगदी राहिलो असतो, मायग्रेट झालो असतो, स्थलांतरित झालो असतो, परंतु आम्ही तसं केलं नाही। हाऊएव्हर दॅट थॉट नेव्हर इव्हन टच माय माइंड, आवर माइंड, आमच्या मनाला तो भाव रुचला नाही, तो विचार रुचला नाही। टू अंडरस्टँड द वर्ल्ड अँड हाऊ इट वर्क्स अँड सर्विंग इंडिया अँड हर पीपल वॉज फार मोर इम्पॉर्टंट टू अस। आणि आमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी लेखक म्हणतात की आम्ही जगामध्ये जाऊन डॉलर कितीतरी कमवले असते, कितीतरी श्रीमंत झालो असतो, युनायटेड स्टेट्समध्ये आम्ही स्थिर झालो असतो, परंतु आम्ही भारत देशाची आणि भारतातल्या लोकांची सेवा करण्यासाठी पुन्हा परत भारतामध्ये आलेलो होतो आणि यायचं ठरवलेलं होतं। हे आमच्यासाठी आम्ही फार खुणगाठ बांधून ठेवलेली होती। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, therefore I plunged into all these branches of knowledge। आणि म्हणून ह्या संपूर्ण जे काही ज्ञान आहे या ज्ञानाच्या शाखांमध्ये मी स्वतःला प्लंग इंटू म्हणजे झोकून देणे, टाकून देणे।
अँड इट वॉज अ पिरियड ऑफ रिनन्सन्स फॉर मी. रिनन्सन्स मीन्स पुनरुज्जीवन किंवा पुनर्जागृतीचा काळ माझ्यासाठी तो होता. वी यूज टू डिस्कस अबाउट रिॲलिटी, बिग बँग, aesthetic, literature, philosophy, economics and many other subjects in every day until late into the night. रात्रापर्यंत आम्ही या विविध विषयावरती, मग ते वस्तुस्थिती असेल म्हणजे ज्याला आपण सापेक्षता म्हटलं तरी चालेल, सौंदर्यशास्त्र, साहित्य, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, बिग बँग या इतर विषयावरती चर्चा करत असोत. अँड माय कबर्ड वॉज फुल ऑफ बुक्स ऑन अ व्हरायटी ऑफ टॉपिक्स. आणि माझ्या कपाटामध्ये कितीतरी प्रकारची पुस्तकं उपलब्ध झाली होती विद्यार्थी मित्रांनो, मी आणलेली होती. इट इज ओनली बिकॉज ऑफ द ह्युमन क्युरिओसिटी दॅट वी हॅव बीन एबल टू मेक सच अ ग्रेट प्रोग्रेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सोशियल सायन्सेस. आणि मी हे का करू शकलेलो होतं? ह्युमन क्युरिओसिटी, मानवाविषयीची जी जाणून घेण्याची जी जिज्ञासा होती, त्या जिज्ञासेपोटी मी हे सगळं काही विद्यार्थी मित्रांनो, लेखक म्हणतात, मी करत होतो. आणि म्हणून मी ही प्रगती करू शकलो. मग ते विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल किंवा सोशल सायन्सेस असतील, सामाजिक विज्ञान असेल, या सगळ्या गोष्टीचं कुतूहल मला निर्माण झालेलं होतं. आय हॅव अ नंबर ऑफ लिमिटेशन्स बट वन थिंग आय एम प्राऊड ऑफ इट्स क्युरिओसिटी, ह्युमॅलिटी अँड ह्युमॅनिटी अँड दॅट इज कन्सर्न फॉर आवर फेलो ह्युमन बिंग्स. आणि म्हणून एका गोष्टीचा मला निश्चितरीतीने माझ्याकडे अभिमान वाटतो आणि तो म्हणजे माझ्याकडे असलेले जी काही क्युरिओसिटी म्हणजे जिज्ञासा, ह्युमॅलिटी विनम्रता आणि ह्युमॅनिटी मानवता, या सगळ्या गोष्टी जे काही त्या माझ्याकडे होत्या आणि जे मनुष्याचं जीवन जगण्यासाठी निश्चितरीतीने लागत असतात. सो आय लर्न्ड दीज व्हॅल्यू ड्युरिंग माय IIT डेज. आणि IITमध्ये शिक्षण घेत असताना मला ही सगळी मूल्य समजलेली होती, माझ्या जीवनात कामी येणारी होती. आय ऑल्सो बिकेम अ फर्म बिलिव्हर इन रॅशनॅलिझम अँड इक्वॅलिटी फॉर द कास्ट, क्रीड, रेस, जनर्स अँड रिलिजन्स. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आणखी काय शिकलेलो होतो की ती गोष्ट म्हणजे संपूर्ण कास्ट म्हणजे जाती, पंथ, क्रीड म्हणजे पंथ, वंश म्हणजे रेस, जेंडर्स म्हणजे लिंग आणि धर्म, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमधलं साम्य जी काही असते, समानता जी काही असते, या समानतेवरती मी विश्वास ठेवणारा होतो. आणि म्हणून माझी जी काही गोष्ट होती ही एक वेगळी होऊन बसलेली होती जीवनाची. आय स्टार्टेड ट्रीटिंग नेचर ॲज अ गॉड अँड ह्युमॅनिटी ॲज अ रिलिजन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी काय शिकलेलो होतो, देव म्हणजे निसर्ग आणि माणसाचा धर्म म्हणजे मानवता. ह्या गोष्टी, ही मूल्ये मी या ठिकाणी शिकलेलो होतो आणि माझं आयुष्याचा प्रवास मी अशा पद्धतीने करत आलेलो होतो. यानंतर लेखक म्हणतात माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि ती म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 83 लास्ट पॅरेग्राफ. आय पासड फ्रॉम IIT, जॉईन अ नॉन व्हायलंट सोशियल मूव्हमेंट फॉर ट्रायबल विथ सर्वोदया, participated in a peaceful satyagraha, went to jail for 10 days and came back to Mumbai, was jobless for while worked for ₹120 month to supervise workers at the night shift in a mechanical workshop, changed 13 house in Mumbai and finally settled in information technology as my career. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक लेखक म्हणतात की काही एवढा मोठा जगविख्यात असतानासुद्धा मी देशामध्ये परत आल्याच्यानंतर सर्वोदय जी काही होतं या चळवळीमध्ये मी सामील झालेलो होतो आणि जे काही ट्रायबल लोक आहेत, आदिवासी लोक आहेत, त्यांचं जीवनमान उंच व्हावं याकरिता मी पार्टिसिपेट झालेलो होतो. आणि साधारणपणे यामुळे त्यावेळेस मला 10 दिवसाचा तुरुंगवास भोगावा लागला आणि तुरुंगातून बाहेर पडल्याच्या नंतर मी बेकार झालो होतो. महिन्याला ₹125 कसेबसे काम करत मिळत होते आणि नंतर मी साधारणपणे त्यावेळेला मुंबईमध्ये जवळपास 13 घरं बदललेली होती आणि एका इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा वर्कशॉपमध्ये मी साधारणपणे त्या ठिकाणी सेटल झालेलो होतो. ₹125 महिन्याला कसेबसे मला मिळत होते. म्हणजे एकदम सडन चेंज माझ्या आयुष्यामध्ये झालेला होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, असंही होऊ शकतं.
I spent 32 years in my information technology. Out of such, I was a chief executive officer or managing director or the software head for 23 years for large global multinational software company with thousands of software professional worldwide and 6 offices in the United States, 3 in Europe, 1 in Japan, 1 in Australia. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी हे सगळं सोडलेलं होतं आणि केवळ माझ्या भारत देशातल्या लोकांसाठी, माझ्या भारत मातेसाठी मी हे सगळं सोडून आलेलो होतो. माहिती तंत्रज्ञानामध्ये मी पूर्णपणे सोडून, माहिती तंत्रज्ञानाचा पार्ट सोडून मी भारतामध्ये आलेलो होतो. पेज नंबर 84 बघूयात विद्यार्थी मित्रांनो, 84 पान क्रमांक. आणि या ठिकाणी साधारणपणे 32 वर्षापैकी मी 23 वर्ष जगभरामध्ये प्रोफेशनल कंपन्या, सॉफ्टवेअर कंपनी असतील, त्यापैकी अमेरिकेमध्ये 6 ऑफिसेस होते. त्यानंतर 3 ऑफिसेस युरोपमध्ये, 1 ऑफिस जपान, 1 ऑफिस ऑस्ट्रेलिया. हे सगळं काही बहुराष्ट्रीय कंपन्या मी कधी CEO होतो, कधी कार्यकारी संचालक होतो, कधी सॉफ्टवेअर प्रमुख म्हणून होतो. हे सगळं सोडून मी या ठिकाणी आलेलो होतो. आय हॅड ट्रॅव्हल ऑल ओव्हर द ग्लोब अराउंड 150 टाइम्स फॉर बिझनेस. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल विद्यार्थी मित्रांनो, माझ्या व्यवसायासाठी, बिझनेससाठी मी साधारणपणे जगभरामध्ये 150 वेळा प्रवास केलेला होता. आणि मला जगामध्ये काय आहे हे सगळं माहिती झालेलं होतं. ड्युरिंग दिस पिरियड आय हॅड ऑल्सो रिटन 4 बुक्स विथ 500 to 700 पेजेस each on information technology published by Tata McGraw-Hill and then translated into Chinese for a global distribution. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, टाटा McGraw-Hill यांनी ही माझी जी काही 4 पुस्तकं प्रकाशित केलेली होती, हे 150 वेळा मी जगाचा प्रवास करत होतो बिझनेसच्या निमित्ताने. त्यावेळेला मी जवळपास 500 ते 700 पेजेसची 4 पुस्तकं लिहिलेली होती. नंतर ती चीनी भाषेमध्ये अनुवादित झाली आणि संपूर्ण जगभर ती जी काही विश्वभर ग्लोबल डिस्ट्रीब्युशन झालेली होती, सगळीकडे ती पसरलेली होती. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये मी या ठिकाणी माझ्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी मिळालेली होती. आय लर्न्ड अ लॉट ऑफ थिंग्स वेन आय वॉज रनिंग दीज लार्ज कंपनीज. आणि ह्या कंपन्या जी काही मी चालवत होतो त्यावेळेला मी खूप काही शिकलेलो होतो विद्यार्थी मित्रांनो, खूप मला शिकायला मिळालेलं होतं. द फर्स्ट वन वॉज द इम्पॉर्टंट टीमवर्क. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टीमवर्क म्हणजे सांघिक कार्य फार महत्त्वाचं असतं, ते मी शिकलो होतो. ते आपल्यालाही भविष्यात काम देणार आहे. इन टुडेज वर्ल्ड नथिंग इज पॉसिबल विदाऊट टीमवर्क. आणि सांघिक कार्याशिवाय आज आपण कुठलंही यश मिळवू शकत नाही आणि म्हणून सांघिक कार्य आवश्यक आहे. यू कॅन नॉट बी सक्सेसफुल इफ यू आर अ लोनर अँड इगोइस्टिक पर्सन. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लेखक आपल्याला सांगतात, तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही तुम्ही जर आत्मप्रौढी असाल तर, तुम्ही दुसऱ्याच्या सोबत सहभागी होत नसाल तर, तुम्ही एकटे असाल, लोनर मीन्स एकटे असाल, अहंकारी असाल, इगोइस्टिक म्हणजे. दुसरी गोष्ट, सेकंडली यू नीड टू लीड फ्रॉम द फ्रंट बाय सेटिंग अ गुड एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ युअर स्टाफ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कृतीमधून तुमचे जे काही इतर सहकर्मी लोक आहेत त्यांच्यासोबत एक वेगळं उदाहरण तुमचं त्यांच्यासमोर असणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, थर्ड वॉज दॅट यू नीड टू ट्रीट युअर सबऑर्डिनेट अँड युअर कॉलिग्स ॲज अ फ्रेंड. तुमचे जे कलिग्स आहेत, तुमचे जे सहकर्मी मित्र आहेत किंवा तुमचे जे काही सोबतचे फ्रेंड्स आहेत, या सगळ्यांना मित्रत्वाच्या नात्याने वागवा. जे काही सबऑर्डिनेट असतील म्हणजे तुमच्यापेक्षा खालचे असतील, पदावरती असतील, तरीही सुद्धा. इन माय करियर आय मेड अ फ्यू मिस्टेक्स बट आय लर्न्ड अ लॉट अबाउट मोटिवेशन, being a good listener, target setting, and art of delegation which forms such an important part of today's management. मी काही माझ्या आयुष्यात माझ्या कारकिर्दीमध्ये चुका झाल्या, परंतु त्या आजच्या व्यवस्थापनामध्ये एक महत्त्वाचं अंग असलेला गोष्ट जी काही होती आणि ती म्हणजे मला मोटिवेशन म्हणजे प्रेरणा, एक चांगल्या प्रकारचा लिस्नर म्हणजे श्रोता,
चांगल्या प्रकारचं एक टार्गेट ठरविणे म्हणजे एक लक्ष ठरविणे आणि काम सोपविण्याची कला जी काही इतर लोकांना होती ते मी बरंच शिकलेलो होतो आणि ह्या गोष्टी असतील तरच आपण नामांकित होऊ शकतो, प्रसिद्ध होऊ शकतो. आफ्टर वर्किंग फॉर ऑल दीज सॉफ्टवेअर कंपनीज फॉर सम many years, I wanted to return to my first love, that is to read and write on various subjects concerning human life and existence. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, बरेच वर्षे मी काम केल्याच्या नंतर माझी जी काही पहिली आवड होती, माझं पहिलं प्रेम होतं आणि ते प्रेम म्हणजे लिहिणं आणि वाचणं या गोष्टीकडे मी वळलेलो होतो. आणि कशाविषयी की मानवी जीवन आणि मानवी जीवनाचं अस्तित्व. आणि म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये नंतर आय गेव अप टू ऑफर्स ऑफ 3 crore rupees पर ॲनम टू बिकम अ रायटर. आणि म्हणून अशा वेळेला त्यामुळे मला वार्षिक सुमारे 3 कोटी रुपयाच्या 2 ऑफर्स सोडून मी लेखक झालेलो होतो. 3 कोटी रुपयाच्या पर ॲनम वार्षिक. सो दिस इज हाऊ माय सेकंड इनिंग ॲज अ रायटर इन मराठी बिगॅन. आणि म्हणून माझ्या आयुष्यातला टप्पा जो काही होता, इनिंग म्हणजे दुसरं पर्व जे काही मी चालू केलेलं होतं आणि ते म्हणजे लेखक म्हणून. पहिल्यांदा कंपनीचे CEO म्हणून, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून या सगळं पहिल्या टप्प्यात आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मराठीचा एक लेखक म्हणून. आफ्टर दीज आय हॅव रिटन अबाउट 34 बुक्स इन मराठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला पुढचा टप्पा आहे, पुढचा पॉईंट आहे आणि तो म्हणजे मी माझ्या आयुष्यात लेखक म्हणतात 34 पुस्तकं लिहिली मराठीमध्ये जवळपास. त्यापैकी बरीचशी जी काही पुस्तकं आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने विकल्या गेली. मोस्ट ऑफ देम हॅव बिकम बेस्ट सेलर विथ 10,000 ऑफ कॉपीज सोल्ड इन ईच. साधारणपणे त्यापैकी बऱ्याचशा पुस्तकाची 10,000पेक्षा जास्त कॉपी विकल्या गेल्या. हावेवर इट इज नॉट द सेल ऑर द मनी दॅट इज इम्पॉर्टंट टू मी ॲज मच ॲज द फॅक्ट दीज बुक्स हॅव ब्रॉट अबाउट व्हेरी गुड चेंजेस इन द लाईव्ज ऑफ 1000 ऑफ रीडर्स. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लेखक म्हणतात की मला किती पैसा मिळाला ते महत्त्वाचं नाही, परंतु माझ्या लिखाणामुळे हजारो लोकांचे जीवनमान बदललं, वाचकांचं जीवनमान बदलले, यामध्ये मी समाधानी होतो. जीवन बदलले यामध्ये मी समाधानी होतो. आफ्टर रीडिंग माय ऑटोबायोग्राफी मुसाफिर अँड अ बुक ऑफ सायकॉलॉजी मनात हंड्रेड्स हॅव कम आउट ऑफ डिप्रेशन अँड मोर दॅन अ डझन हॅव गिवन अप थॉट्स ऑफ कमिटिंग सुसाइड्स अँड डिसाइडेड टू स्टार्ट ऑल फ्रेश. बघा विद्यार्थी मित्रांनो, माझे जे काही आत्मचरित्र आहे, ज्या आत्मचरित्रामधूनच मुसाफिर नावाचं, त्याच्यातून हा आपण जो पार्ट शिकत आहोत तो घेतलेला आहे. मुसाफिर नावाचं आत्मचरित्र असेल किंवा मनात नावाचं जे काही सायकॉलॉजीवरती मानसशास्त्रावरचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तक वाचल्याच्या नंतर शेकडो लोक निराशेमधून बाहेर पडलेले होते. डझनपेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या करण्याचा विचार सोडून दिलेला होता. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तक वाचल्याच्यानंतर जर असा बदल होत असेल तर मी माझ्या देशाची सेवा करण्यासाठी माझ्या 3 कोटीची नोकरी सोडून मी या ठिकाणी परत आलो. हे यशस्वी झालेलो होतं, ही समाधानाची बाब होती. सो देर आर हंड्रेड्स who tell me that they understood the theory of reality or Big Bang after just the reading of my books Science the किमयागार. आणि म्हणून खूप लोकांनी ही पुस्तकं वाचली. पुस्तक वाचल्याच्या नंतर कित्येक लोकांनी मला त्यांच्या प्रतिक्रिया कळवल्या की विज्ञानावरचं तुमचं जे पुस्तक होतं किमयागार नावाचं, ते वाचून आम्हाला बिग बँग काय आहे, वस्तुस्थिती काय आहे जीवनातली, तीसुद्धा रिॲलिटी समजलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 85वरती बघूयात. 85 पान क्रमांक. माय बुक जस्ट द बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट हॅज क्रिएटेड ॲट लिस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेनर. आणि त्याचबरोबर बोर्डरूम नावाचं जे काही व्यवस्थापनावरचं माझं पुस्तक होतं, जवळपास 20 जे काही उद्योजक जे काय होते, एंटरप्रेनर म्हणजे उद्योजक, ते यशस्वी झालेले होते ते पुस्तक वाचून. देन देर आर 100 हू टेल मी दॅट दे नाऊ कॅन अंडरस्टँड इकॉनॉमिक टाईम और NDTV प्रॉफिट आफ्टर रीडिंग माय बुक ऑन इकॉनॉमिक अर्थात. मी अर्थशास्त्रावरती एक अर्थात नावाचं पुस्तक लिहिलं होतं
आणि ते वाचल्याच्या नंतर खरं म्हणजे इकॉनॉमिक टाइम्स किंवा NDTV प्रॉफिट हे आता आम्हाला पूर्णपणे समजलेलं होतं. त्याचबरोबर मेनी हॅव टर्न टू मॅथमॅटिक्स आफ्टर रीडिंग माय बुक ऑन मॅथमॅटिक्स गणिती. गणितावरचं एक गणिती नावाचं एक पुस्तक मी लिहिलं होतं. कित्येक लोक गणिताकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, परंतु ते पुस्तक वाचल्याच्या नंतर गणिताकडे ते वळलेले होते. द सेम इज ट्रू अबाउट माय बुक्स ऑन इंडियन म्युझिक आणि नादवेद नावाचं एक पुस्तक मी भारतीय संगीतावरती लिहिलं होतं. इंग्लिश लिटरेचरमध्ये म्हणजे इंग्रजी साहित्यामध्ये झपूर्झा नावाचं एक पुस्तक लिहिलेलं होतं. त्यानंतर चित्रकलेविषयी पेंटिंगविषयी जे काही पुस्तक लिहिलं होतं त्याचं नाव कॅनव्हास होतं. देन वेस्टर्न फिल्म जी वेस्टर्न पाश्चिमात्य चित्रपट जे काय होतं त्याच्यावरती पुस्तक लिहिलं होतं लाईमलाईट. अँड वेस्टर्न म्युझिक पाश्चिमात्य जे संगीत होतं त्याच्यावरती पुस्तक लिहिलं होतं सिम्फनी. अँड बुक सच जी काही वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक होतं सच जिनियस सिरीज जी काही पुस्तक लिहिलं होतं मी त्याच्यामध्ये मग रक्त असेल, विटॅमिन्स असेल, अनर्थ असेल अशी पुस्तकं जी लिहिली जी जगविख्यात प्रसिद्ध झालेली होती. इट इज दीज रिॲक्शन्स ऑफ द थाउजंड ऑफ रीडर्स अँड द फिलिंग दॅट आय एम टचिंग द हार्ट ऑफ थाउजंड इफ नॉट लॅक ऑर माय रीडर्स दॅट कीप मी गोईंग. आणि हे जे काही हजारो वाचक जे काही होते, लाखो वाचक जे काही होते त्यांच्या मनापर्यंत मी पोचलेलो होतो. आणि म्हणून मला जे काही पैसे मिळणार होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मी पुढे गेलेलो होतो. लोकांच्या हृदयात मी जाऊन बसलेलो होतो आणि अशा पद्धतीने मी माझ्या भारतीय लोकांची सेवा केलेली होती. मी बाहेर देशात सेटल झालेलो नव्हतो. व्हाय ॲम आय टेलिंग यू माय स्टोरी. आणि या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, लेखक म्हणतात की मी तुम्हाला हे का सांगत असेल. वेन आय लुक बॅक देर आर अ नंबर ऑफ लेसन्स अँड व्हॅल्यूज दॅट आय चेरिश अँड कीप लर्निंग अबाउट इव्हन टुडे. आणि जेव्हा मी माझ्या आयुष्यात मागे वळून पाहतो त्यावेळेस खूप मी धडे शिकलेलो होतो. जे काही व्हॅल्यूज म्हणजे मूल्य शिकलेलो होतो आणि ती जपून ठेवलेली आहेत आणि ती आजही शिकत आहे हे असं मला वाटतं. सम ऑफ दीज आर आणि त्यापैकी काही जी काही मूल्य होती ती म्हणजे थर्स्ट फॉर नॉलेज, ज्ञान मिळविण्यासाठी जी तहान होती, जी आस ज्याला आपण म्हणत असतो. क्युरिओसिटी म्हणजे उत्सुकता, कुतूहल. ह्युमॅलिटी म्हणजे विनम्रता. ह्युमॅनिटी म्हणजे मानवता. रॅशनॅलिटी म्हणजे ज्याला आपण सतसत विवेक बुद्धी म्हणूयात, किंवा इक्वॅलिटी म्हणजे सगळ्यांमध्ये असलेली समानता. टीमवर्क म्हणजे सांघिक कार्य. क्वेस्ट फॉर एक्सलन्स म्हणजे जे काही आपण उत्कृष्ट करणार आहोत त्याचे सर्च करणे, शोध घेणे. नेवर से डाईंग आणि कधीही मी आयुष्यात हार मानणार नाही. आणि थिंकिंग बिग, उच्च विचारसरणी. ही सगळी जी काही तत्त्व होती, मूल्य जी काही होती मी माझ्या आयुष्यामध्ये शिकलो आणि आता जपत आहे. असं अच्युत गोडबोले यांनी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं आपल्याला एका उद्विग्नतेतून बाहेर पडून चांगल्या पद्धतीने जीवन कसं जगता येईल हा सल्ला आपल्याला वॉयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्समध्ये या एका मराठी माणसाने दिलेला आहे.